7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस साजरा केला जातो। प्रश्न 1, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे? उत्तर, मोहित शर्मा। स्पष्टीकरण, भारतीय वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याने नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। त्याने IPL आणि भारतीय राष्ट्रीय संघात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। प्रश्न 2, नुकतेच स्वराज कौशल यांचे निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? उत्तर, आसाम। स्पष्टीकरण, स्वराज कौशल हे ज्येष्ठ नेते आणि आसामचे माजी राज्यपाल होते। त्यांनी मिझोराम शांतता करारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। नुकतेच त्यांचे निधन झाले। प्रश्न 3, दरवर्षी 7 डिसेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? उत्तर, भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन। स्पष्टीकरण, 1949 पासून भारतीय सशस्त्र दलातील सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी निधी गोळा करण्यासाठी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न 4, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा AI वेग वाढवण्यासाठी टेन्सर प्रोसेसिंग युनिट TPU ही खास चिप कोणत्या कंपनीने विकसित केली आहे? उत्तर, गुगल। स्पष्टीकरण, टेन्सर प्रोसेसिंग युनिट ही गुगलने विकसित केलेली एक खास प्रकारची चिप आहे। ती विशेषतः मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कामांचा वेग वाढवण्यासाठी तयार केली गेली आहे। प्रश्न 5, नुकतेच गांधीनगरमध्ये अर्थ समिट 2025 चे उद्घाटन कोणी केले? उत्तर, अमित शहा। स्पष्टीकरण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच गांधीनगरमध्ये आयोजित अर्थ समिट 2025 चे उद्घाटन केले। या परिषदेचा उद्देश पर्यावरण आणि शाश्वत विकासावर चर्चा करणे आहे। प्रश्न 6, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर, जयेंद्रन वेणुगोपाल। स्पष्टीकरण, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने RRVL जयेंद्रन वेणुगोपाल यांची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून नियुक्ती केली आहे। ते कंपनीच्या किरकोळ व्यवसायाच्या वाढीसाठी आणि धोरणात्मक दिशा देण्यासाठी जबाबदार असतील। प्रश्न 7, रेल्वे बोर्डाचे सदस्य वित्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? उत्तर, अपर्णा गर्ग। स्पष्टीकरण, भारतीय रेल्वे लेखा सेवेच्या IRS वरिष्ठ अधिकारी अपर्णा गर्ग यांनी रेल्वे बोर्डचे नवीन सदस्य वित्त म्हणून पदभार स्वीकारला आहे। त्या रेल्वेच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतील। प्रश्न 8, खासगी कॅब कंपन्यांची मक्तेदारी संपवण्यासाठी केंद्र सरकारने 2025 मध्ये कोणते सरकारी ॲप लॉन्च करण्याची घोषणा केली आहे? उत्तर, भारत टॅक्सी। स्पष्टीकरण, खासगी कॅब कंपन्यांच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी आणि प्रवाशांना स्वस्त व सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने 2025 मध्ये भारत टॅक्सी हे सरकारी राईड हेलिंग ॲप लॉन्च करण्याची घोषणा केली आहे। प्रश्न 9, लढाऊ वैमानिकांच्या सुरक्षेसाठी DRDOने नुकतीच कोणत्या प्रणालीची हाय स्पीड चाचणी घेतली आहे? उत्तर, फायटर जेट एस्केप सिस्टम। स्पष्टीकरण, DRDOने लढाऊ विमानातील वैमानिकांच्या सुरक्षेसाठी आणि आणीबाणीच्या वेळी वेगाने बाहेर पडण्यासाठी फायटर जेट एस्केप सिस्टम ची यशस्वी हाय स्पीड चाचणी घेतली आहे। प्रश्न 10, रशियन संसदेने भारत आणि रशिया यांच्यातील कोणत्या लष्करी लॉजिस्टिक कराराला मंजुरी दिली आहे? उत्तर, रेलोस। स्पष्टीकरण, रशियन संसदेने भारत आणि रशिया दरम्यानच्या रेलोस कराराला मंजुरी दिली आहे। यामुळे दोन्ही देश एकमेकांचे लष्करी तळ इंधन आणि दुरुस्तीसाठी वापरू शकतील। तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।